बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्यात। एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत, यावेळी त्यांनी चर्चाही केलीत। दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्मारकाची घोषणा केली आहे। ज्या माणसानं मराठी माणसांना जोडण्याचं काम केलं त्या बाळासाहेबांचा दुसरा स्मृतिदिनही जोडणाराच ठरला। सेनेतनं बाहेर पडलेले पण आता अलीकडे पुन्हा एकत्र येऊ म्हणणारे राज ठाकरे खुद्द स्मृतिस्थळावर आले। त्यांनी पुष्प वाहिलं आणि उद्धव ठाकरेंशी बोलतही राहिले। राज उद्धव एकत्र बसून बोलतायत असं चित्र कित्येक वर्षांनी पाहायला मिळालं। दोघे एकत्र आले पण ते एक होणार का असा सवाल आता विचारला जातोय। मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्याच मराठी माणसांसहित इतर माणसांची इच्छा आहे की दोघे बंधू एकत्र यावे म्हणून। मला असं वाटतं की दोघा बंधूंनी आता विचार करण्याची आवश्यकता आहे। मला असं वाटतं की दोघे भाऊ एकत्र बोलत अशा कारणाने मध्यस्थाची गरज नाही, दोघे भाऊ एकमेकांशी बोलू शकतात आणि तशा प्रकारे निवडणुकीच्या अगोदर दोघांचं बोलणं झालं होतं, त्याच्यावरती निश्चितपणे दोघे विचार करतील। पण या दुःखाच्या क्षणातून जर एखादा आनंदाचा क्षण भविष्यात येणार असेल तर तो मराठी माणसाने महाराष्ट्राच्या हिताच्या निश्चितपणे फायद्याचा आहे असं मला वाटतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार की नाही किंवा भाजपचे नेते पाठ फिरवणार का अशी चर्चा सुरू असतानाच फडणवीस त्यांच्या लवाजम्यासह दाखल झाले। त्यांच्यासोबत विनोद तावडे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता अशी सगळी मंडळी होती। मुख्यमंत्र्यांनीही मग बाळासाहेबांच्या स्मारकाची घोषणा केली। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरता एक पितृतुल्य आणि स्फूर्ती देणारा व्यक्तिमत्व आहे। सदैव त्यांचा आशीर्वाद हा आम्हाला सर्वांना लाभला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही आणि म्हणून अशा या तेजपुंज व्यक्तिमत्वाचं दर्शन घेण्याकरता आज या ठिकाणी आम्ही आलो आहोत। आणि आज एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे की माननीय बाळासाहेबांचं त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं असं स्मारक मुंबईमध्ये झालं पाहिजे, याकरता शासन पुढाकार घेईल। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्याकरता एक समिती मी तयार करतोय आणि ती समिती माननीय उद्धवजींची, शिवसेनेच्या नेत्यांची आणि सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करून बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला साजेश अशा प्रकारचं एक स्मारक मुंबईमध्ये तयार करेल हा आम्ही निर्णय केला। विधानसभा निवडणुकीत मनसे पस्त झाली आहे तर भाजपनं शिवसेनेला इतकं नामोहरम केलंय की सेनेच्या वाघाची अवस्था केविलवाणी झाली आहे। भाजपचे नेते रोज लोकांसमोर सेनेला सोबत घेण्याबाबत बोलतायत पण प्रत्यक्षात मात्र थंडा करके खाऊच्या भूमिकेनं वागतायत। सेनेसाठी संघ आग्रही असल्याचं दिसतंय, त्यामुळेच की काय सेनेसाठी चर्चेची दारं खुली असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले। बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं लोक दाखल झाले। फडणवीस दाखल झाले त्यावेळेस काहींनी त्यांच्या विरोधात चले जावच्याही घोषणा दिल्या। महाराष्ट्राच्या याच्यासाठी जनतेची इच्छाच आहे की त्यांनी एकत्र यावं म्हणून, नाही बाळासाहेबांचं स्वप्न दोघांनी पूर्ण करावं। पण आता जर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्णपणे पूर्ण करायचं असेल दोघांनी एकत्र यायलाच पाहिजे। राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आले तर आम्हाला खूपच बरं वाटेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खरं तर त्यामुळे एक फार मोठी क्रांती घडून येईल। असे शहा कितीही आले तर हे दोघे जर एकत्र आले तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र म्हणजे आम्ही दोघे भारी पडतील। अनेक दिवसापासून सर्व शिवसैनिक आणि मनसे सैनिकांची इच्छा आहे का दोघा भावांनी एकत्रित यावे, ही मनापासून सगळ्यांची इच्छा आहे। आणि जर दोघं एकत्र आले तर सगळे जेवढे पक्ष आहेत ते एका बाजूला आणि दोघं भाऊ एका बाजूला, सगळ्यांना भारी पडणार ते। आणि ही महाराष्ट्राची अत्यंत गरजेची बाब आहे का दोघा भावांनी एकत्र यावं। मराठी मतं जेवढी आहेत एक गट्टा पडतील त्यावेळी सगळे बाकीच्या पक्षांचे डिपॉझिट जमा होऊन जातील। ही सगळ्या पक्षांना भीती आता वाटायला लागली असेल। उद्धव साहेब आणि राज ठाकरे एकत्रित आलेले आहेत तर ते एकत्रित येणे काळाची गरज आहे आणि सर्व शिवसैनिक आणि मनसैनिकांना असं वाटतंय की दोन्ही भाऊ एकत्रित यावे आणि या महाराष्ट्राचा जो कायापलट करायचा आहे तो कायापलट करावा असं सर्व तळागाळातल्या लोकांना सुद्धा वाटतंय। तर त्यांनी एकत्रित यावं आणि राज करावं या महाराष्ट्रावरती। राज उद्धव एकत्र येणार तर मग ते कुणाच्या विरोधात? सद्यस्थितीत सेनेचा शत्रू आहे भाजप
आणि तरीही त्यांच्यासोबतच त्यांना सत्ता हवी आहे। राज ठाकरेंना राजकारणाची संजीवनी हवी आहे, पण त्यासाठी त्यांनाही शत्रू शोधावा लागेल। एकंदरीतच सद्यस्थितीत राज उद्धव एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणाचं फार मोठं चित्र बदलेल असं म्हणायला फारसा वाव नाही। महेश बागलसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।